महिनाभर जाणारी तेलाची बाटली असून इथं पाउंड्रीचा डबा जर एकाच दिवसात मोकळा झाला समजून जायचं की ही करामत आमच्या टाबराची झालेली. रामकृष्ण हरी मंडळ. आमच्या टाबर त्याच्या काकापेक्षा नक्की मोठा व्लॉगर होणार आहे. कारण आजच मी जर बाहेर गेलो तर गुपचूप मोबाईल चालू करून असा कॅमेरा सेट करून स्वतः व्लॉग बनवतोय. नका का वाचता ना पण बळच आता पुस्तक घेऊन फुसफुस करतोय. चष्मा घालून शायनिंग मध्ये खोटी स्माइल देत आहे आणि शेवट कॅमेरा कसा बंद करायचा ते पण सांगत आहे. आणि तुम्हाला मी आज सगळं कमून सांगू राहिलो कारण आज आमच्या टाबराचा वाढदिवस आहे. एवढ्या पायात माझ्या बुटा घेऊन लपत काय, आजीची खोड करून पळत काय आणि असं गाडी मागे जाऊन लपत काय, रांगोळी काढायला मदत करत काय आणि आई आणि पणजी बरोबर भाकरी करायला शिकत काय, त्याच्या आजोबा आणि पप्पांसारखं गाणे म्हणायची आवड जोपासतं का काय, पंजोबांसारखं रोज टायसनला पिंजरत कोणतं का काय. पण याला कडी लावायच्या आता टायसन बाहेर येतो हा भाग वेगळा. पंजोबा सांगतील तसे काम ऐकतो काय, दोन्ही काका आणि काका आजोबा बरोबर वावरात फिरायला जातो, काही बरोबर देवपूजा करतो काय, मायसारखं कुठं निघाल्यावर देवाच्या पाया पडतो काय. आणि सगळ्यात महत्वाचं याच आध्यात्मिक संस्कारांमुळे गुरुवारी देवगडच्या बाबाजींचा लाडका झाला काय. माझा लाडका पुतण्या ध्रुवराज असंच तू सर्वांचे आशीर्वाद घेऊन कृष्णासारखं घरातील वातावरण गोकुळासारखं ठेवावं याच तुला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. शतायुषी हो. राम कृष्ण हरी.